नमस्कार सर्वांना. डॉक्टर दीपकेच्या आज आपल्या आई आलेल्या आहेत आणि त्यांना भरपूर काही त्रास होता. खूप साऱ्या डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचं वगैरे सजेस्ट केलं. पण आपल्या हातावर आल्याच्या नंतर आपण ज्यांना जी काही ट्रीटमेंट दिलेली आहे, आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया, की पहिले आईची तब्येत कशी होती आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर आज त्यांची तब्येत कशी आहे. तर नमस्कार आई, पूर्ण नाव तुमचं प्लीज? माझं नाव सिंधू दिनकर कुऱ्हाडे. ओके. तुम्ही राहायला कुठले प्रॉपर? राहायला जुन्नर तालुका आळेगाव. ओके. बरं ह्या आपल्या इथला ॲड्रेस किंवा पत्ता आपल्या क्लिनिकचा कोणी दिला तुम्हाला? माझी मैत्रिणी आहे दोघी हां. जणी. तर त्यांनाही गुडघ्यांचा याचा त्रास होत होता, तर त्या इथे आला. त्यांना 100% फरक पडला. हं. मग त्यांनी मला पथ्य सांगितलं आणि माझ्याबरोबर ती येत होती. तर आता ओके. मी 15 दिवस औषधं खाऊन हं. थेरपी वगैरे घेतली. हं. तर आता मी पूर्णपणे म्हणजे असं व्यवस्थित चालायला वगैरे यायला लागलं. ओके. नाहीतर मला बसून उठलं की उभं राहायला येत नव्हतं, ओके. चालायला येत नव्हतं. ओके. पण आता मी व्यवस्थित चालते पण, हं. मांडी वगैरे घालते व्यवस्थित. ओके. आता पहिल्यासारखा त्रास नाहीये ना? नाही, नाही. म्हणजे खूप फरक पडलाय पूर्ण म्हणजे. ओके, ओके. तुम्हाला किती डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुमच्या गुडघ्यांचं ऑपरेशन करा म्हणून? जवळ-जवळ 3-4 डॉक्टरांनी सांगितलं होतं, गुडघ्यांचं ऑपरेशनच करायला लागेल. ओके, ओके. पण माझं मन काय घेत नाही ते ऑपरेशन करायला. मी घाबरत होते. मी नाही ओके. सांगितलं. हं, हं, हं. मग त्याच्यानंतर इथे माझ्या मैत्रिणींनी सांगितल्यामुळे मी इथे आले, तर मला खूप 100% जवळ-जवळ फरक पडला. ओके, व्हेरी गुड. व्यवस्थित आता चालायला. पहिल्यासारखं आता काय जाणवतंय काही का? त्रास नाही आता जाणवत ओके आहे. फिट झालात? हो, हो. सगळे काय किचनमध्ये उठता, बसता, हो, काम हो. धंदे सगळे सगळं करू व्यवस्थित. शकता? हो, हो. व्यवस्थित ओके, झाले आता. व्हेरी गुड. हां. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की प्रत्येक गोष्टीला ऑपरेशनची गरज नसते. काही असे आपले खूप चांगले डॉक्टर असतात, की ते गोरगरिबांना एक काहीतरी म्हणतात ना, हे करावं लागेल, ते करावं लागेल, याच्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, ऑपरेशन करावंच लागेल. तर थोडासा आपल्या बुद्धीचा वापर करायचा आणि थोडासा आपला दिमागाचा वापर केला, की आपल्याला कळून येतं, की त्यांच्यापेक्षाही म्हणतात ना, रस्ता शोधला तर कुठं ना कुठं चांगला मिळूनच जाईल. आज आई जुन्नर तालुक्यापासून ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. का? तर त्यांना ऑपरेशनच करायचं नव्हतं करायचंच मुळामध्ये. नव्हतं मला. तर लोकांना एवढंच सांगायचं आहे, की काही गोष्टी अशा आहेत, की बिना ऑपरेशनच्या पण ठीक होऊ शकतात. तर अशा भुरट्या डॉक्टरांपासून थोडंसं सावध राहायचं आणि आजूबाजूचे जे शिकले सवरलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही विचारायचं, ह्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम आहे. कुठं आयुर्वेदिक काय होऊ शकतं का? बिना ऑपरेशनचं मिनिट होऊ शकतं का? जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवासाठी थोडीशी धावपळ करणार नाही, तोपर्यंत काहीच नाही. कपडे घ्यायला गेल्याच्या नंतर 10 दुकानं तुम्ही शोधू शकता. मला हा शर्ट पाहिजे, हीच पॅन्ट पाहिजे. मग स्वतःच्या जीवासाठी तुम्ही 10 डॉक्टर का शोधू शकत नाहीत? मला सगळ्या दुनियाला हेच सांगायचं आहे, की बिना ऑपरेशनचाही इलाज गुडघ्यांचा होऊ शकतो. आता माझ्या ज्या कोणी माता भगिनी आहेत, बहिणी आहेत, सर्वांना हेच सांगायचं आहे. तुम्हाला मायग्रेन असो, कमरेचा, बॅक पेनचा, गुडघ्यांचा जे काही प्रॉब्लेम असेल, डोक्यांच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत, एव्हरीथिंग ऑल. काही जरी प्रॉब्लेम असेल, तर इथं आपली फिजिओथेरपी प्लस आयुर्वेदिक औषधं यांच्यानं आपण बरे होऊ शकतो. तुम्ही इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च म्हणजे डॉक्टरांचा लागणार नाही. त्यांची कन्सल्टिंग फी नाही किंवा चेकअपचे चार्जेस नाहीये, मशीनचे चार्जेस नाहीत. एव्हरीथिंग ऑल फ्री राहणार तुम्हाला. फक्त जे काही तुम्हाला खर्च लागणार ते आयुर्वेदिक औषधं आणि फिजिओथेरपी. जे आज आईंना पण हो, तेच हो. केलेलं. आई तुमच्याकडून कोणती फीस वगैरे घेतलेली नाही, आहे? नाही, नाही. फक्त थेरपी आणि हं. औषधं एवढाच एवढंच खर्च खर्च लागला. आहे. बाकी दुसरं काही नाही. ओके. डॉक्टरची वगैरे फी काहीच नाहीये. ओके. तर नमस्कार सर्वांना. अजून पुन्हा एकदा आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांना एक वेळा अवश्य भेट द्या. मी खाली लिंकमध्ये माझा नंबर वगैरे मेन्शन केलेला आहे. मला अवश्य येऊन तुम्ही भेट द्या.